हॅलो फ्रेंड्स, माय इंडियन किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी उज्ज्वला। आज आपण बघणार आहोत वेज कटलेट। तुम्हाला माहिती आहे की वेज कटलेट म्हणल्यावर आपल्याला वेज म्हणल्यावर सगळ्या भाज्या समोर दिसतात आणि तुम्हाला माहिती आहे की नॉन व्हेजच नुसतं खायला पाहिजे असं काही नाही। जर वेज तुमचे छान क्रिस्पी पदार्थ असतील तर तुम्हाला नॉन व्हेज पदार्थांची आठवण पण येणार नाही। तर पाहूया वेज कटलेट। त्यासाठी लागणार आहे साहित्य: कोबी 1 वाटी बारीक चिरलेला, 1 उकडलेला बटाटा बारीक चिरून, अर्धा वाटी मटार उकडलेले, 2 चमचे कोथिंबीर, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, त्यानंतर रवा अर्धा वाटी, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा चाट मसाला आणि कटलेट तळण्यासाठी शॅलो फ्राय करण्यासाठी तेल। साहित्य आपण बघितलेलं आहे। तर बघूया पहिला कटलेटची भाजी। तुम्ही नुसतं स्टफिंग पण करू शकता, पण एवढे छान लागत नाहीत। जे तुम्ही तेलात जी भाजी फ्राय करून कराल त्याचे वेज कटलेट फार सुंदर लागतात। तर आपण भाजीसाठी फक्त 2 चमचे तेल घेणार आहोत एका पॅन मध्ये। त्यानंतर पहिला आपण हिरवी मिरची घालणार आहोत फोडणीला। त्यानंतर कोबी घालणार आहे। कोबी बरोबर आपण आल्याची पेस्ट घालणार आहे 1 चमचा। तुम्ही नुसतं 1 चमचा आलं पण यूज करू शकता किंवा आलं लसूण पेस्ट पण घालू शकता। त्याबरोबर चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर गरम मसाला 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा। ह्याच्यामुळे आपले कटलेट एकदम खमंग लागतील। चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर कोथिंबीर 2 चमचे, उकडलेला बटाटा 1 आणि वाफवलेले मटारचे दाणे अर्धा वाटी। हे सगळं मिळून आपल्याला गॅसवर थोडासा कोबी आपला कडक आहे, जरासा आपला सॉफ्ट होतो, म्हणजे 1-2 वाफेमध्ये आपला कोबी शिजून निघतो आणि मटार आणि बटाटा आपण शिजून घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यात 1 कांदा सुद्धा बारीक चिरून टाकू शकता, म्हणजे तुम्हाला आणखीन जरा कटलेटची टेस्ट खमंग पाहिजे तर तुम्ही यात बटाटा पण घालू शकता। आता आपण बीट वापरणार आहे खिसलेला, पण ते मी ह्याच्यात घालणार नाही कारण बीटचा पूर्ण कलर सरतो आणि मऊ पण पडतो। जेव्हा ही भाजी मी थंड करायला ठेवणार आहे ताटात, त्याच वेळेला ह्यात बीट घालणार आहे। तुम्हाला पाहिजे तुम्ही गाजर पण किसून घेऊ शकता, काकडी पण किसून घेऊ शकता, पण आपल्याला झटपट हे वेज कटलेट करायचे आहेत। तर मी फक्त बटाटा घेतलेला आहे बारीक चिरून, मटार घेतलेला आहे अर्धा वाटी आणि कोबी घेतलेला आहे 1 वाटी आणि फोडणीसाठी फक्त हिरवी मिरची आणि आपण आलं टाकलेलं आहे आणि कोबी बरोबर सगळं फ्राय करून घेतलेलं आहे। तुम्ही एका प्लेटमध्ये हे कच्चं पण स्टफिंग करू शकता, पण कच्च्याची चव एवढी लागत नाही। हे थोडीशी एका वाफे तुमचं आलं मिरची आणि तिखट मीठ जरासं एका वाफेवर शिजलं त्याची टेस्ट फार सुंदर लागते। कोबी आपला जो कडक होता तो जरासा मऊ झालेला आहे आणि आलं लसूण मिरची मसाले सगळे आपले ह्या भाजीबरोबर पूर्ण फ्राय झालेले आहेत। 2 मिनिटच आपल्याला फ्राय करायचे आहेत। त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि एका प्लेटमध्ये हे मिश्रण आपण काढलेलं आहे। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करायचं आहे। तर थंड करताना मी त्याच्यावरती आता बीट घालणार आहे। कटलेटचा ओरिजिनल कलरपेक्षा जो बीटचा कलर येतो तोच छान दिसतो, म्हणजे ह्याला शाकाहारी मासे सुद्धा म्हणतात। म्हणजे जर जे अगदी प्युअर वेज लोक आहेत त्यांनी हा शाकाहारी मासा म्हणून खायला हरकत नाही। तर बीट ह्याच्यावरती मी असा घातलेला आहे। ह्याच्याबरोबर तुम्ही गाजर पण बारीक किसलेला घालू शकता आणि काकडी सुद्धा। आता बीट घातलेलं आहे। मिश्रण 2 मिनिटं आपल्याला थंड करायचं आहे आणि मग ह्याच्यात बसेल एवढं आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। तुम्हाला माहिती आहे की फक्त कॉर्नफ्लॉवर आपल्याला थिकनेस मेंटेन करतो। जोपर्यंत आपल्या हाताला गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यावरती कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत। कॉर्नफ्लॉवर घालून आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत आणि पॅनमध्ये तेल घालून आपण ह्याला शॅलो फ्राय करणार आहोत। तर शॅलो फ्राय करताना आपल्याला फक्त रव्यामध्ये हे गोळे बुडवायचे आहेत। ह्याप्रमाणे बसेल एवढा आपण ह्यात आता कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत जोपर्यंत आपला गोळा तयार होत नाही। त्यानंतर पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे
जोपर्यंत आपले गोळे तयार होतील तोपर्यंत आपण पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया, कारण रव्यात बुडवून आपल्याला हे कटलेट लगेच शालो फ्राय करायचे आहेत. तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण कॉर्नफ्लॉवर घालून कटलेटचे छोटे छोटे गोळे तयार करूया. ह्याप्रमाणे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे त्याला थिकनेस मेंटेन होतोच आणि लगेच ते गोळा धरून येतो. बीट घातल्यामुळे त्याचा कलर पण अगदी ओरिजिनल छान आलेला आहे, आपल्याला कुठलेही फूड कलर यूज करायला लागत नाही. त्यानंतर मी रवा घेतलेला आहे थोडासा. रव्यामध्ये हे आपण असे कटलेट घोळणार आहोत आणि शालो फ्राय करणार आहे. तर एकदम पण आपल्याला कोरडं करायचं नाही आहे की जेणेकरून तुमचं हे कोटिंग सुटेल. तर अगदी थोडंसं ओलसर पण ठेवायचं आहे कॉर्नफ्लॉवर घालताना, कारण आपल्याला हे पूर्ण तेलामध्ये रव्यामध्ये घोळूनच शालो फ्राय करायला ठेवायचे आहेत. ह्याप्रमाणे कटलेट दोन्ही साईडने आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही नुसते पण तळू शकता तरीसुद्धा कोटिंग सुटणार नाही, कारण आपण कॉर्नफ्लॉवर ह्यात घातलेलं आहे. थोडासा आपण कोबी फ्राय करून टाकल्यामुळं हे लगेच खाऊ शकता तुम्ही, म्हणजे पटकन शिजतं. म्हणजे आपण बटाटा मटार तर शिजवून घेतलेला आहे आणि कोबीसुद्धा आपण थोडासा पॅनमध्ये 2 मिनटं सगळ्या मसाल्याबरोबर वाफवून घेतलेला. ह्या प्रकारे आपले कटलेट दोन्ही साईडनं फ्राय झालेले आहेत. आपण आता ते दह्याबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर गरम गरम सर्व करायचे. तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या तुम्ही आम्हाला अवश्य कळवायचं, कारण तुम्हाला माहिती आहे की माय इंडियन किचनमध्ये तुम्हाला सगळ्याच रेसिपी बघायला मिळणार आहेत, व्हेज नॉनव्हेज. तर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. हेलो दोस्तों, अगर आपको ऐसे और वीडियो देखने हैं तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिए और अपने सुझाव नीचे कमेंट्स में लिख दीजिए. धन्यवाद.